हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप मस्त आणि मजेतच असाल. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये मी माझं इव्हिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे, तेही माझ्या 1 वर्षाच्या बेबीसोबत. तर मी वैष्णवी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर इथे मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर इथे मी घरातील झाडलोट वगैरे केले, त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ केले, त्यानंतर देवापुढे आरती लावली. आरती लावल्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. पावटा जो होता की गावावरून आला होता, जो सोलून घेतला. गवारीची शेंग निवडून घेतली. त्यानंतर इथे मी लसूण सोलून घेत आहे वरण आणि गवारीच्या भाजीसाठी. पावटा मी उद्यासाठी सोलून ठेवलेला आहे. उद्या वेळ भेटेल नाही भेटेल, कधी कधी कंटाळा येतो, कधी आळस येतो, त्यामुळे आजच करून घेतले ते. त्यानंतर इथे मी वरण करणार होते, तर मूग डाळ शिजायला टाकली टोमॅटो घालून. नंतर असा मी स्वयंपाक करत होते. अधूनमधून बेबीकडे सुद्धा लक्ष देत होते. बेबी हे उचलून तिकडे ठेव, ते उचलून तिकडं ठेव, इकडे पड तिकडे पड, असं काही कारभार चालूच असतो. ज्यांचे 1 वर्षाचे बेबी आहे किंवा रांगत जे आहेत ना, त्यांना माहीतच असेल की बेबी कसं करतं कसं नाही, आणि त्यांच्यासोबत कामे करावे लागतात, कशी होतात हे त्यांना माहीतच असेल. तर इथं माझा स्वयंपाक चालू आहे. मधून मी चिरमुरे जे होते ते मी तिला भाजून हळद टाकून थोडेसे खायला दिले. मी पाहिलेलं होतं की असं द्यावे, त्याच्यामुळे मी दिले. नाहीतर मी नुसते चिरमुरे देते, ती खातेही. त्यानंतर मी हळद टाकून चिरमुरे दिले. त्याच्यानंतर इथे मी भाजी शिजवून घेतला. असं मी स्वयंपाक करत होते बेबीसोबत. इथे ती ऐकत नव्हती, त्यामुळे कडेवर येऊन करत होते. सगळ्याच फायदा करत असते. खरंच मी पहिल्यांदाच करते, हा माझा पहिलाच बेबी आहे. तर अशा पद्धतीने स्वयंपाक चालू आहे. तर इथे माझ्या चपात्या झालेल्या आहेत. चपात्या झाल्यानंतर माझा स्वयंपाक झालेला होता. त्याच्यानंतर माझ्या बाळाला जेवून घातलं, वरण भात तिला चाललं, त्यानंतर तिला झोपी गेलं. त्याच्यानंतर स्वयंपाकानंतर जो काही मेस झालेला होता, भांडी वगैरे होती ती स्वच्छ करून घेतली, धुवून वगैरे घेतली. त्यानंतर त्यांनी आल्यानंतर जेवण जे काही होतं गरम केलं, त्यानंतर जेवून घेतलं. जेवल्यानंतर जी भांडी सगळी घासून वगैरे घेतली, स्वच्छ केला, आणि त्यानंतर आम्ही झोपी गेलो. तर इथे माझा व्हिडिओ संपतो. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.